हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. टुडे स्पेशलच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजचा भाग आहे गुढीपाडवा विशेष आणि याच निमित्तानं एक सुंदर नवविवाहित दाम्पत्य मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे, ज्या दोघांबद्दल जाणून घ्यायला माझ्याबरोबर तुम्ही सगळेही उत्सुक आहात. म्हणूनच स्वागत करूया आपल्या सगळ्यांची लाडकी आवडती योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुलेचं. या दोघांशी गप्पा मारायला आज आपण डोंबिवलीमध्ये आलोय. जाऊयात डोंबिवली पूर्वमधल्या फॅमिली ट्रीमध्ये. खूप रिक्वेस्ट तुम्ही सगळ्यांनी केल्या होत्या, अनेक DMs तुम्ही केले. कॉमेंट सेक्शनमध्ये ज्यांचं नाव लिहिलंय ते तुमचे अंतरा मल्हार म्हणजेच योगिता आणि सौरभ फायनली टुडे स्पेशलमध्ये आलेत. हाय गाईज, हॅलो हॅलो. खूप स्वागत. आणि सुरुवातीलाच थँक्यू म्हणते, कारण सिद्धिविनायकला आपण जेव्हा गेलो होतो इतका लोकांनी कमेंट केल्या त्याच्यावर की ह्यांचं जमलं कसं, काय नेमकी लव्ह स्टोरी आहे, प्लीज आम्हाला सांग. आणि फायनली हा योग जुळून आलाय, म्हणून मनापासून थँक्यू सगळ्या प्रेक्षकांकडनं. थँक्यू सो सुरुवातीलाच जरा चिअर्स टू युअर न्यू लाईफ. येस. चिअर्स. बरं, आज मला ना भयंकर गप्पा मारायच्या आहेत तुमच्याशी. खूप प्रश्न आहेत मला. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी आलोय. बरं, कसे आहात? खूप मस्त, झकास. कशी आहेस योगिता? खूप छान, खूप मस्त, खूप खुश. कसं चाललंय वैवाहिक जीवन? छान आहे ऍक्च्युली. काही फार फरक नाही आम्हाला जाणवत, एवढंच की आम्ही आता एकत्र राहतो. आणि बाकी असं काही इनिशियल लाईक फर्स्ट वीकमध्ये थोडं वाटत होतं, पण आता खूप आम्ही व्यवस्थित. अजून 1 मंथ पण नाही, मला उद्या 1 मंथ कम्प्लीट होईल. पण आणि असं म्हणजे खूप असं म्हणजे हेच होणार होतं आणि हेच झालं. असं हेच होणार होतं का त्याच्यावर येतेच मी आधी. कसं चाललंय सौरभ, कसा चालू आहे संसार? मस्त छान. म्हणजे असं आणि जसं हिने सांगितलं काही वेगळं नाही वाटत आहे की बाबा आम्ही आधीपासून मोस्टली आम्ही एकत्रच होतो बऱ्याच वेळ, की सिरियल चालू होती तेव्हा आम्ही एकत्र टाइम स्पेंड, वर्क प्लेसला पण असायचो. हार्डली काही तास आम्ही झोपायला जायचो. माहित होतं की कोल्हापूरला आम्ही एकत्र 2 वर्ष होतो, त्यामुळे त्यावेळेला कसं की आमच्याच दोघांचा जास्त एकमेकांशी कॉन्टॅक्ट व्हायचा किंवा आम्हीच एकमेकांच्या समोर जास्त यायचो. आणि आत्ताही तसंच आहे. आत्ता फक्त एवढंच आहे की आम्ही एकत्र राहतोय, एका घरात आहोत आणि संध्याकाळी आल्यावरती अरे माहिती आहे योगिता असणार आहे घरी. ओके. सो एक तर तुमचं कॅप्शन फार भारी होतं जेव्हा तुम्ही अनाऊन्स केलं लग्न झाले हमसफर. आणि खरं तर सुरुवात सुद्धा तुमच्या दोघांची तशीच झाली, त्या हमसफर पासून झाली. सो आत्ता इकडे येऊन हमसफरचा रील ते रिअल हा प्रवास कसा सांगाल मला? हमसफर तुझी होती, तू सांग. ती हमसफर ही माझीच होती, हा हमसफर ही माझाच आहे. क्या बात आहे. सो काही नाही, खूप छान होता. आणि ऑब्व्हियसली आम्हाला काही असं माहीत नव्हतं काय होणार आहे, असं काही होईल आमच्यासोबत, कारण आमच्या दोघांची पहिलीच ॲज अ लीड पहिलीच सिरियल होती. त्यामुळे खूप काम आहे आणि म्हणजे शोला पुढे न्यायचं आहे असं ते एक सुरुवातीला होतं. आणि मग जेव्हा शो ट्रॅकवर आला आणि आम्ही त्या सगळ्या प्रोसेसमध्येच आम्ही खूप चांगले फ्रेंड्स झालो. एकमेकांना सीनसाठी हेल्प करणं झालं किंवा, आणि आम्ही दोघेही सिंगल होतो, ठीक आहे. आणि हे माहीत नव्हतं, ऑब्व्हियसली मला माहीत नव्हतं हा आहे, ह्याला माहीत नव्हतं मी आहे. पण आम्ही त्या सगळ्या प्रोसेसमध्ये एवढे चांगले फ्रेंड्स झालो ना. आणि आमच्या नात्याचं तेच वैशिष्ट्य आहे की आम्ही खरंच आधी फ्रेंड्स होतो. म्हणजे असं भेटल्यावरच काहीतरी अरे हा छान आहे किंवा बघूया काही होत आहे का, अशा याने भेटलोच नव्हतं ना. आम्ही कामाच्या निमित्ताने भेटलेलो, त्यामुळे आमचा 100% फोकस हा कामाकडे होता सुरुवातीला. मग जेव्हा सिरियलचे काही एपिसोड्स झाले, आम्हाला कळलं की अरे छान मैत्री झाली आहे, मग पुढे काही होऊ शकतं का, असं ते हळूहळू त्याकडे ती गाडी वळली. मग बघू कुठे जात आहे हे, अशा याने होतं. आणि जेव्हा आमचं काही नव्हतं ना तेव्हाही लोकांना वाटायचं की हे तुमचं काहीतरी आहे. उलट आम्ही असे शेवटचे असू ज्यांना आम्हाला असं वाटतंय की आम्हाला कळलंय की आमचं आहे लोकांकडे. हो, कारण आम्ही ज्यांना असं कोणी सांगायचो की अरे नाही तुमचं आहे, जेव्हा आमचं काही नव्हतं. खरं सांग, तुम्ही दोघं डेट करा. माझ्या ओळखीतलेच म्हणजे जे आपल्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आहेत जे EPs वगैरे, ते मला कितीतरी वेळा विचारायचे खरं सांग तुमचं आहे, अरे कळतंय दिसतंय, राहू बिकॉज ऑफ द रील्स आणि तुमचा बॉन्ड आणि त्या गोष्टी. आहे की आमची केमिस्ट्री ऑन स्क्रीन, मे बी ती ऑफ स्क्रीन चांगली होती त्यामुळे ती ऑन स्क्रीन तेवढी चांगली दिसायची, पण ती ऑन स्क्रीन केमिस्ट्री बघून लोकांना असं वाटायचं की नाही अरे हे तर म्हणजे आहेच काहीतरी. आणि मला ते फर्स्ट अवॉर्ड फंक्शन झालेलं आणि आम्हाला असं ऐकवलं की
कोणीतरी असं काहीतरी बोललंय की अरे ह्यांचं तर ना शो झाल्या लग्न होईल आणि मी त्यावर इतके हसलेलो की काय हे असं का बोललेत. आणि माझा तर कुठेच लग्नाचा प्लॅन नव्हता आयुष्यात, त्यामुळे मला तर त्याआधी इतकं हसायला लागलं की असं कोणीतरी काहीतरी बाहेर बोलते. आणि आता मला हे रिअलाइज झालं की ऍक्च्युली शो संपल्यावर आमचं लग्न झालं. म्हणजे खरंच लाईफ इतकी अनप्रेडिक्टेबल असू शकते. कलर्स मराठीने बना दी जोडी असं म्हणूया ना आपण. आमच्या आयुष्यात रंग भरले. हो. पण किती वर्ष झाले, किती वर्ष डेट करताय तुम्ही, किती महिने? आम्हाला भेटून 3 वर्ष होतील. आय थिंक 10th मेला भेटलेलो लुक टेस्ट साठी. 10th मेला लुक टेस्टला आपण म्हणजे तेच, म्हणजे तीच पहिली भेट होती आमची. त्याला 3 वर्ष होतील या मेला. डेटिंगला तू खरं बोलशील तर 1 वर्ष. 1 वर्ष ऑलमोस्ट लाईक 1 वर्ष पण असं नाही सांगता. पण ना तुम्ही कुठेच म्हणजे रील्स वगैरे ऑब्व्हियसली आपण एकत्र काम करतो, लीड करतो, तर हे सगळं ओघाओघाने येतं. सोशल मीडियावर प्रमोशन करणं म्हणा किंवा एकत्र इंटरव्ह्यू देणं म्हणा किंवा एकमेकांबद्दल माहिती असणं म्हणा, हे सगळं फ्लोनी येतं. लोक बोलायला बाहेर बोलतात की ह्यांचं काहीतरी चालू आहे आणि असणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. या सगळ्यामध्ये आपलं रिलेशनशिप प्रायव्हेट ठेवणं, जे कोणाला कळू न देणं, हे कसं मॅनेज केलं? बिकॉज आम्हाला आयडियाच नव्हती. आणि वन फाईन डे तेजस्वीने मला कॉल केला आणि ती मला सांगते आणि वॉज लाईक कोणाशी. आणि मग जेव्हा पुढचं कळलं म्हटलं अच्छा ओके असं आहे का. सो हे इतकं सिक्रेटिव्ह ठेवणं किंवा आपण जोपर्यंत शोहरत नाही तोपर्यंत नको पब्लिकली करायला, हे कसं मॅनेज केलं? आम्ही ऍक्च्युली जेव्हा डेट करत होतो, म्हणजे सिरियलच्या निमित्ताने खूप फोटोज व्हिडिओज टाकणं व्हायचं. आणि जेव्हा आम्ही काय बोलतात लग्नाचा विचार केला किंवा सिरियस झालो असं म्हणू शकतो, तेव्हा आम्ही ते करणं कमी केलं. लाईक मुद्दामून आम्ही ते कमी केलं, कारण आमचं होतं की लोकांना तर ऑलरेडी वाटतं आपलं आहे. सो जेव्हा आम्ही करू तर तेव्हा ते असं वाटेल की अरे हा हमको तो ये पता. आणि त्यामुळे म्हणजे ते एक रिझन होतंच. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा पर्सनल लाईफ मला असं वाटतं की जितकी तुम्ही कमी पब्लिक कराल ना, तितकी ती जास्त छान आणि तितकी सिक्युअर राहते ती, असं मला वाटतं. आणि हे आय गेस आम्ही पुढेही कंटिन्यू करू, आम्ही प्रयत्न करू कंटिन्यू करण्याचा डेफिनेटली. कारण कधी असं होतं की अरे म्हणजे आता आमचे हनीमूनचे काही फोटोज आहेत ते इतके छान आहेत ना, आणि आम्ही ठरवलं की टाकायचं म्हणजे की यार प्लीज तो एक टाकू तेव्हा. नाही टाकले थायलंडचे फोटो आम्ही कुठेच नाही अजून, नॉट इव्हन अ स्टोरीज. आम्ही तिथे गेलो सुद्धा होतो, आम्ही ठरवून गेलेलो की आपण कुठे जातोय. आणि मोस्टली फक्त आमचं असं होतं की आम्हाला ते काय म्हणतात त्याला, पब्लिकली आम्हाला कसं काही शो ऑफ नाही म्हणणार, पण आम्हाला असं दाखवायचंच नव्हतं कुठे काय. किंवा तीही त्याच्यातली नाहीये की आपण स्टोरीज टाकू, ह्याच्यात बसलेली स्टोरी, आणि मीही त्यातला नाहीये. त्यामुळे बऱ्याच वेळेला तुम्ही सुरू केलं ना, आणि तर ते ह्युमन नेचर की तुम्ही टाकलत ना की मग सारखं बघायला जा, मग सारखं सोशल मीडियावर जा, सो ते सगळी ती ट्रिप स्पॉईल होते आणि खूप वेळ जातो सोशल मीडियावर. हा, सो आम्ही ते मुद्दामून आम्ही ते ठरवलं एकमेकांशी बोलून की आपण हे करूया, हे नको करायला, हे करूया किंवा हे नको. काहीतरी फूड बेत आहे आज? डाएटवर आहात का? डाएट असं नाही, पण हा जेवण पनीर आहे. जेवण आलात. पण ऍक्च्युली आमचं त्या दोघांचं तेवढं तर नक्कीच होतं की आम्हाला हे सिक्रेटिव्ह, म्हणजे असं पर्पजली सिक्रेटिव्ह नव्हतं ठेवायचं. फक्त एवढंच की आम्हाला सोशली जायचंच नव्हतं. आणि जी लोक जवळची होती त्या लोकांना थोडीफार आयडिया होतीच किंवा जसं आमचं ठरलं. आणि ऑनेस्टली आमचं लग्नाचं प्रिपरेशन हार्डली 3 महिन्यात झालं असेल. आणि आम्ही इन्व्हिटेशन द्यायला एक महिना आधी सुरुवात केली, आणि तेव्हा पण लोक ऑलमोस्ट 1 महिना पण नव्हता. 1 महिना, कारण 10 फेब्रुवारीला तर आपण सगळं ते पौष वगैरे संपलं. हार्डली 20-21 दिवस अगोदरच आम्ही पत्रिका वगैरे. पण तुम्ही इतके दिवस महिने एकत्र होतात मालिकेच्या निमित्तानं कोल्हापूरला, ते जमलं. पण ते एक असतं ना ऑफिशियल प्रपोज किंवा तू मला आवडतोस की तू मला आवडतेस, हे पहिले कोणाकडनं झाले? खूप क्लिशे प्रश्न आहे हा, बट ऑडियन्स वॉन्टेड टू नो. तुला काय वाटतं? गेस मारे. कसं आहे ना, आता आपले जे काही इंटरव्ह्यू झाले ते सगळे झूमवर झाले. पर्सनली मी फक्त एकदा ह्याला भेटले गणपतीमध्ये इंटरव्ह्यूच्या निमित्तानं. इन्सायडर मी देऊ शकत नाही. पहिला अप्रोच सौरभ कडून झाला आणि तेव्हा वी स्टार्टेड लाईक डेटिंग. कारण काय डेट म्हणणार, ऍक्च्युली आम्ही असे एकत्र असायचो, म्हणजे त्या 2 सिच्युएशन मध्ये फार काही फरक नाही. फक्त एवढंच सांगू शकतो की
सुरुवात याच्याकडून झाली आणि मग ते माझ्याकडे आलं आणि लिटरली ही मेड मी फॉल इन लव्ह विथ हिम. पण तू किती दिवसात हो बोललीस का? काय वेळ घेतलास का नाही? बराच वेळ घेतला बराच वेळ घेतला. हळूच बोलली ती. मी मला बराच वेळ स्वतःला घेतला. आता आठवावं लागेल की मी किती वेळ घेतला. पण मी वेळ घेतला म्हणजे मी तसा तिच्या डोक्यातच नव्हतं कुठे. कधी कधी काय होतं आपल्याला स्वतःला माहित नसतं की ओके आपलं या व्यक्तीवर प्रेम आहे किंवा एक्झॅक्टली काय हवंय या सिच्युएशन हा एक्झॅक्टली किंवा मला माझ्या आयुष्याकडून एक्झॅक्टली काय हवं हे रिअलाइज झाला थोडासा वेळ जातो. सो मला जेन्युअनली मला टाइम नाही सांगता येणार कारण मला तो टाइम झोन इतका हे आहे ना कारण आम्ही काम करत होतो तेव्हा आणि आम्ही असे दिवसभर 13 तास एकत्र असायचो. मोर दॅन 13 hours. हा म्हणजे आणि त्यातही हा आम्ही जवळजवळ बोलले ते राहायचो. नाही बोलले का ते दोन्ही एकच होतं ते सगळं एकच होतं. कारण इव्हेंच्युअली आम्ही एकमेकांच्या समोरच असायचो किंवा कोल्हापूरला कधी सुट्टीचा दिवस भेटला तर आम्ही दोघं बाहेर फिरायला आम्ही दोघंच असायचो एकमेकांसाठी. त्यामुळे तसं होतं. सो देअर वॉज असं एक पर्टिक्युलर असं काहीच नव्हतं की हा बाबा आता मी हिला विचारलं ही नाही बोलत. म्हणजे आधी काही माझा अप्रोच याकडे काही वेगळा होता आणि मग हा बोलल्यावर काहीतरी वेगळा झाला नाही. ते जसं आधी होतं तसंच नंतर होतं. आणि याच्याकडे तरी ह्याचे खूप फ्रेंड्स आहेत आणि हा खूप लोकांशी बोलत असतो, लोकांना भेटत असतो. माझं असं काही माझं नाहीच आहे असं की माझं जग इतकं छोटंसं आहे. म्हणजे माझी फॅमिली आणि लिटरली सौरभ हे एवढं माझं जग असायचं. दॅट्स इट. आणि सेटवरचे लोक म्हणा किंवा सेटवरून घरी गेले की एक घरचा फोन आणि एक सौरभ ह्या दोघांव्यतिरिक्त मला कोणीही फोन नाही करायचं. आणि एक तेजस्वीने एखादा फोन केला तर कामासाठी. बट माझं जग इतकं छोटं होतं ना की ते हा आणि ओके बघू ह्याच्यामधला तो म्हणून तो टाइम पिरियड मला आठवत नाहीये कारण तो चेंज नाही झाला ना काही स्वभावामध्ये. अप्रोच मध्ये काही चेंज नव्हता झाला. मी जशी आधी होते म्हणजे मी आधी तशीच जशी मी हा बोलायच्या नंतर होते. म्हणजे आमचा बॉन्ड आमची फ्रेंडशिप सगळं तसंच होतं. पण तुला माहिती होतं का ही आपल्याला होच बोलणार आहे? नाही अजिबात. दिस इज इम्पॉर्टंट ऍक्च्युली. मी त्यावेळेला लाईक मी आमचं बघणं मुलीचं बघणं वगैरे असं चालू असणार. म्हणजे मम्मी मागेच लागलेली की लग्न करायचं. माझं असं होतं की जोपर्यंत सेट होत नाही तोपर्यंत मी नाही करत. मग नंतर सिरियल आली. मग सिरियल मधून तर वेळच मिळायचा नाही काहीच नाही. आणि मी कुठेच माझ्या असं ह्याच्यात नव्हतं की हां होईल आवडलेली हां ठीक आहे शी इज गुड यार. म्हणजे तिचे बाकी सगळं तिने स्वतःहून सगळं केलं आहे स्वतः सगळं सेल्फ मेड आहे. सो दॅट वॉज समथिंग व्हेरी अट्रॅक्टिव्ह. म्हटलं ठीक आहे. पण मग नंतर काय कुठून मलाही माहीत नाही काय नाही. बट आय कॅन से की मी जे मॅनिफेस्ट केलं त्यावेळेला असं एक वाचायचं ना की नाही यार तुझं ते आहे पण ना मॅनिफेस्टेशनचं काहीतरी लिहून ठेवतोस तू बोलला होता तो एकदा. आमच्या दोघांची मैत्रीच त्यावर झाली. अच्छा तुझं पण सेम आहे? हो आमच्या दोघांकडे असे 17th मे विजन बोर्ड घ्यायचं बोलला होता आपण ट्रॅव्हल करून. 17th मे और 18th मे हे 2 तारखा 3 मार्च या 2 तारखा लक्षात आहेत माझ्या बाबा. 17th और 18th मे वॉज समथिंग जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करत होतो म्हणजे गुजरातला उमरगावला जात होतो. दॅट वॉज द फर्स्ट टाइम जेव्हा आम्ही जास्त वेळ एकमेकांबरोबर स्पेंड केला. लाईक ऑलमोस्ट लाईक 3 hours. आणि कोविड पिरियड होता त्यामुळे खूप गप्पा मारत आम्ही जात होतो. तेव्हा जेव्हा आमची भेट झाली आणि हा बोलला की अरे मी ना सिक्रेटमध्ये खूप बिलीव्ह करतो. की बापरे मी पहिला असा मुलगा बघितला ज्याला सिक्रेट माहिती आहे. मुलांनाच आहे की काय उगाच आपलं लिहायचं. सो ते एक होतं. आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत सौरभच्या ज्या अशा फार इतर पुरुषांपेक्षा खूप वेगळ्या आहेत. मे बी म्हणून मी तो एवढा लाईफ चेंजिंग डिसिजन घेतला कारण माझ्या टू डू लिस्टमध्ये म्हण किंवा माझ्या गोल्समध्ये माझ्या विजन बोर्डवर लग्न हे फार लेट होतं. खूप आरामात प्रायोरिटी नव्हती. पण मी म्हणजे माझ्या लाईफचे डिसिजन्स मी खूप अनप्रेडिक्टेबल माणूस आहे असं मला वाटतं. कदाचित मी हा बोलल्यानंतर याला गॅरंटी नव्हती की खरंच हा बोलले की काय. म्हणजे मी इतकी अनप्रेडिक्टेबल आहे. पण हा मी डिसिजन घ्यायला घाबरत नाही. म्हणजे ठीक आहे चल हे नव्हतं आपल्या प्लॅनमध्ये पण एक करून बघूया कसं आहे. सो ते माझ्या स्वभावाचा भाग आहे आणि ते होतं माझ्याकडून. पण अशा बऱ्याच क्वालिटीज आहेत. फॉर एक्झाम्पल सुरुवातीच्या दिवसांमध्ये सौरभ जेवायला बसला आम्ही एकत्र जेवायला बसायचो. सौरभ खिचडी नावाचा एक शो यायचा. खिचडी येस येस. तर आम्ही लंचमध्ये तो खिचडी लावायचा आणि म्हणायचं की हा मुलगा खिचडी बघतो. आणि मला ती गोष्ट इतकी आवडली त्याची. आणि आम्ही दोघी बघा आम्ही अजूनही जेवताना साराभाई लावतो किंवा खिचडी लावतो किंवा जे काही 1-2 जेव्हा हा मला पटवत होता तेव्हा हा फ्रेंड्स लावायचा. मला तुला आवडतं आणि पुढे प्रिटेंड करायचं की ठीक आहे मी बघतोय किंवा मला आवडतंय. त्याला अजिबात आवडत नाही ते. फ्रेंड्स ऑनेस्टली म्हणा. आणि त्याला
कसं आताही आमचं असं असतं की साराबाई वर्सेस साराबाई वगैरे असतं म्हणजे एक माहिती आहे कधी कधी आपल्याला असं असतं खूप छान असं फूड आपण ऑर्डर केलं आणि इट्स लाईक आपण मध्ये बेत आखलाय प्रॉपर आज बिर्याणी खाऊया मस्त आपण सगळे असे बसूया तर हे आजही आमचं आहे की आम्ही दोघांनी फुल एक तर ती पण फूड आहे मी पण फूड आहे मग असं आलं मस्त एसी ऑन केला आणि आम्हाला खाली बसून जेवायला प्रचंड आवडतं आणि बेतही नाही ऍक्च्युली आम्ही काही म्हणजे रोजचं येते की लंच करताना प्लेट घेऊन यायची काय बघायचं लावायचं आणि मोस्टली आणि आम्ही एकत्र साराबाईच बघतो. साराबाई बघतच जेवतो आणि मी सांगितलं खूप अगोदर की लग्न झाल्यावर तुम्ही फ्रेंड्स बघेन बघेन मग ते हो मी वाट बघते कधी होणार आहे. अजून काय फ्रेंड्स आणि अजून काय होतं ते नाही फ्रेंड्स हाऊ आय मेट युअर मदर गिलमोर गर्ल्स एवढी अपेक्षा नाही माझ्या गिलमोर गर्ल्स बघशील फ्रेंड्स पर्यंत ठीक आहे. तर पुढच्या गप्पांना कडे वळायच्या आधी जरा थोडं थोडं खाऊन घेऊया का आपण येस म्हणजे फूडी माणसं थांबली आहेत याच्यातच सगळं काही आलंय माझ्यासाठी. तुम्ही दोघंही फूडी असाल असं आहात म्हणजे तुमच्या डेट्स अशा भारी असतील ना फार फूड डेट्स. हो आम्ही कोल्हापूरमध्ये असताना आम्ही दर सुट्टीला आम्ही असं काहीतरी एक प्लेस ठरवायचो की आज इथे जेवायला जाऊया उद्या तिकडे जाऊया जेवायला. त्यामुळे आम्ही बरेच कोल्हापुरातले बरेच रेस्टॉरंट्स आम्ही एक्सप्लोर केले. हो म्हणजे नॉर्मल छोट्यातल्या छोटी खानावळ पण म्हणजे जिथे खूपच शेडी प्लेस म्हणतो ना आपण एकदम छोटे दोन टेबल सगळ्यात छान जेवण मिळतं यार. काय खाल्लेलं आम्ही तिथे. कोल्हापूरमध्ये एक प्लेस होती मनीष ना मनीष तिकडचे मटन चॉप्स. आणि तुम्ही नॉनव्हेज लवर दोघंही. हो पण आम्ही तो बॅलन्स्ड आहोत मी नव्हतो आणि आम्ही आता खूप बॅलन्स्ड आहोत पण हो आम्ही खूप कमी केलं. मी याला थोडंसं नॉनव्हेजकडे वळवलं ह्याने मला थोडंसं व्हेजकडे वळवलं. पण गाईस लग्नाचा निर्णय हा बिलकुलही सोपा नाही आहे. म्हणजे डेटिंग फेज म्हणा किंवा रिलेशनशिप त्याच्यानंतर लग्नाचा निर्णय हा अजिबातच सोपा नाही. म्हणजे सगळे म्हणतात ना कान नाक घसा सगळं उघडं ठेवून घ्यायचा हा निर्णय. तुम्ही कसा घेतला हा डिसिजन की दिस इज द टाइम आणि आता लग्न केलं पाहिजे किंवा करूयात लग्न काय होतं ती जसं हिने सांगितलं ना की खूप अनप्रेडिक्टेबल आहे. जेव्हा मी डेट करत होतो दॅट टाइम आणि ऑनेस्टली मला असं वाटत होतं मी हा डिसेंबरपर्यंत करेन 2024. माझं काही असं ठरलेलं पण नव्हतं की डिसेंबरच पण असं एक होतं ना हा वय डिसेंबर माझं थंडीचं असतं सगळ्यांना सोयीस्कर पडेल या विचारात. पण अचानक एक दिवस मी नाक्यावरती होतो आणि मला फोन आला आपण फेब्रुवारीमध्ये करूया लग्न. ही बोलली हां म्हटलं योग्या फेब्रुवारी थोडं लवकर नाही होणार का. फेब्रुवारी मग नंतर 3-4 महिने राहिलेत का ऑलमोस्ट हातात दोन अडीच महिने तर राहिलेत की नाही मग म्हटलं माझी एक बेस्ट फ्रेंड आहे निकिता म्हणून तर तिची डिलिव्हरी डेट वॉज 3 फेब्रुवारी. तेजस्वीचं लग्न होतं 25 फेब्रुवारी आणि आमचं असं झालं की यार करणार तर तेजू आहे बघायचं तर सगळं तेजूला आहे आणि तिचं पण त्यात लग्न आहे म्हणजे ना मला आपल्याला ते एन्जॉय करता येईल ना निकिताला एन्जॉय करता येईल ना तेजूला एन्जॉय करता येईल. मग आपण मग मार्चमध्ये परत असं होतं की नाही गरमी वाढते लोक येणार नाहीत आणि आपण जरा ओपन लॉनला वगैरे करणार. मग काही तारखा काढल्या ते शेवटच्या तारखा होत्या आणि फक्त एक 3 मार्च ही त्यातल्या त्यात अर्लिएस्ट. आणि हिचं तेजस्वीचं पण कसं होतं 25 फेब्रुवारी त्यानं 3-4 दिवस मिळतात तेजूला पण. म्हटलं यार 3 मार्चला घेत आणि मला थोडंसं 7-9 पण चाललं असतं पण मग तोपर्यंत लोकेशन नाही 3 महिन्यात. मग आमचं फायनल झालं मार्च. त्यावेळेला कुठे ठरलं की हा बाबा मार्चमध्ये करायचं. लोकांना एकदा सांगूया आपण तेजू कोण म्हणजे बऱ्याच लोकांना माहित असेल आमच्या दोघांची खूप चांगली मैत्रीण आणि आमची मॅनेजर जिने आमच्या लग्नातलं सगळं तिने मॅनेज केलं माझ्या कपड्यांपासून. सो तिचं लग्न होतं 25ला तिने स्वतःचं लग्न सगळं मॅनेज करून आमचं 3ला सगळं केलं आणि आय हॅव नो आयडिया तिने ते कसं केलंय पण खरंच कारण स्वतःच्या लग्नात काय काय असतं म्हणजे याने सगळं टेक्निकल गोष्टी सांगितल्या की तारखा म्हणा किंवा मार्च महिना कसं जमून आला पण इमोशनली प्रिपेअर होणं बिकॉज मुलीसाठी मी स्वतः सांगेन की मुलीसाठी एक खूप लाईफ चेंजिंग मोमेंट असतो म्हणजे चेंज दोघांच्या आयुष्यात होतात नो डाऊट पण नक्कीच 60% or 70% चेंजेस मुलीच्या का तर मग ते घर चेंज होणं असेल तर दुसरीकडे राहायला येणं असेल त्यानंतर तिची काही लाईफस्टाईल असते ती लाईफस्टाईल सगळं चेंज होणार. आणि म्हणून मला असं खूप होतं की जे काही लग्न आहे किंवा जे काय ते योगितासाठी स्पेशल असणार आहे कारण की आहे मुलांचं पण चेंजेस असतात नो डाऊट पण तिच्यासाठी खूप स्पेशल होती ती गोष्ट. कसं होतं इमोशनल प्रिपेरेशन काय होतं मग तेच ॲक्च्युली
की पॉईंट म्हणूया आपण, तेच सगळ्यात महत्त्वाचं. योगिता, लाईक यू सेड की सगळ्यात शेवटची गोष्ट होती लग्न. आणि अशात म्हणजे आपण करिअरच्या एकदम पीकवर होत, आत्ताच आपली मालिका संपली आणि छान छान कामं वाटायला असतातच ऑब्व्हियसली. ते सगळं बाजूला ठेवून हा एक निर्णय घेणं, लाईफ चेंजिंग म्हणूया त्याला, कसं प्रिपेअर केलं स्वतःला? 11 महिने लागले मला हा डिसिजन घ्यायला. लग्न हो, कारण आम्ही जॅनमध्ये जर आम्ही तो डिसिजन घेतलेला की ओके म्हणजे हे सिरियसकडे वळत आहे किंवा आपण करूया लग्न इन फ्युचर, किंवा फॅमिलीला सांगणं असेल. आम्ही जॅनमध्ये ॲक्च्युली सांगितलेलं फॅमिलीला. आत्ताच नाही 2023. येस. सो लग्नाचा निर्णय घ्यायला ॲक्च्युली मी खूप वेळ घेतला. सो ते 11 महिने लागले. आणि त्यानंतर बिकॉज ऑलरेडी आम्ही डेट करत होतो आणि आम्ही एकत्र होतो, सो कुठेतरी ना तो कॉन्फिडन्स येतो मुलीला की ठीक आहे म्हणजे हा सांभाळेल मला, किंवा माझी जी काही लाईफस्टाईल आहे, किंवा मलाही जमेल त्याला, त्याच्या फॅमिलीला त्याच्या लाईफस्टाईलला अडॅप्ट करायला. सो ॲक्च्युली मी खूप वेळ घेतलाय. मी हा बोलते की ठीक आहे एक दिवस, कारण आय डोंट नो त्याचं प्लॅन डिसेंबर का होतं, पण माझं होतं की आमचं होतं की सिरियल असेपर्यंत तर डेफिनेटली नाही करायचं. आणि लोक मे बी शॉक पण यासाठी झाली असेल बिकॉज सिरियल संपल्यानंतर ते कुठेतरी आमचं दिसणं बंद झालं. आणि लोक यासाठी शॉक आहेत की तुम्ही अचानक अनाऊन्स केलं. युजली आपल्याकडे स्पॉटिंग म्हणा किंवा काहीतरी एकमेकांसाठी पोस्ट करणं म्हणा, काहीतरी असतं. पब्लिक फिगर असल्यावर हे सगळं असतं. डायरेक्ट लग्नाचे फोटो येणं हाच एक मोठा शॉक होता. ट्रस्ट मी. हां, कंटिन्यू. सो येस. आणि आमचं होतं की सिरियल संपल्यावर करायचं. सो सिरियल संपली आणि काही महिन्यांमध्येच मग तो डिसिजन, आणि मीच तो घेतला बिकॉज खूप ते असं टाईम मॅनेजमेंट आणि मग कधी काय करायचं याचे कॅल्क्युलेशन करून मी तो डिसिजन घेतला की काय फेब किंवा मार्चमध्ये आपण करायचं तर आहे तर माहिती आपल्याला, सो कशाला थांबायचं. आणि आजकाल जे करिअरचं घेशील तर मी म्हणेन की आजकाल फॉर्च्युनेटली तो जमाना नाही राहिला आहे की जिथे लग्न झालं की मुलींची करिअर संपतात. वेल सेड. सो त्यामुळे ती एक भीती कुठेतरी थोडीशी होती मनात, लग्नानंतरही होती, पण ते आय गेस ते नॅचरल आहे, ते फील होणं एक्सेप्टेड आहे. स्कूल. आणि सौरभची जी फॅमिली जी आहे, सौरभचे पेरेंट्स जे आहेत, तू त्यांना भेटशील ना तर तुला कळेल की मला आता कॉन्फिडन्स का आला, ऑनेस्टली बोलू तर. आणि त्याचे आई बाबा इतके गोड आहेत. म्हणजे पूजेला याच्याकडे गारानं घालतात ते गारानंच बोलतात ना, सांगतात ना त्या बर्थडेला की ठीक आहे ह्याच्या करिअरसाठी प्रार्थना करा. तर त्या सौरभच्या करिअरसोबत माझ्याही करिअरसाठी त्यांनी तिथे प्रार्थना केली. सो ती भीतीच नाही आहे मला की करिअरचं काय किंवा कामाचं काय. ते स्वतः इतके सो ते स्वतः इतके पुश करतात किंवा इतके सपोर्टिव्ह आहेत. मला कुठेच घरी सून आहे मी असं फिलिंग येत नाही. ते दोघे पण इतके म्हणजे कम्पॅटेबल म्हणू शकतो किंवा ते दोघे असे कामं वाटून घेतात. या वयातही काकू जर जेवण बनवतात तर काका येऊन क्लिनिंग डस्टिंग करून जातील. त्यामुळे हे सगळं दिसतं समोर. त्यामुळे तो कॉन्फिडन्स मला वाटतं नॅचरली तो आला. पण ते लव्ह मॅरेज असू देत किंवा ते अरेंज मॅरेज असू देत, घरी सांगणं ना कुठेतरी एक दडपण येणारी गोष्ट असते की मी पटकन कसं सांगू, किंवा घरच्यांना आपले घरचे पक्के शहाणे असतात, त्यांना सगळं माहिती असतं, आपले हालचाल म्हणजे चालीवरनं सुद्धा ओळखतात, तेवढे शहाणे असतात. तुम्ही जेव्हा घरी सांगितलं, काय घरच्यांची काय रिॲक्शन होती आणि सौरभ काय वाटलं होतं योगिताच्या घरचे काय बोलते? योगिताच्या घरी मला खूप आधी म्हणजे गावाकडे जे जाणं झालेलं, हा तो माझ्या गावी येऊन गेलेला माझ्या आजोळी. त्यावेळेला असं वाटलेलं की त्या फॅमिलीला भेटत काहीच नव्हतं आमचं, काही नव्हतं. आणि काहीच नाही म्हणजे फॅमिली पण अशी नाही की त्यांनी विचारली ही मुलाला घेऊन आली आहे गावी वगैरे. सो असं काही नाही. मे बी मनात कुठेतरी वाटलं असेल कोणाला तरी की हा, पण कोणी असं विचारलं नाही, ऑकवर्ड केलं नाही, काही नाही. आम्ही मस्त दोघे गेलो, यात्रा अटेंड करून कोल्हापूरला परत आलो शूटिंग. त्यामुळे मी हिच्या घरच्यांना एकदा भेटलो, म्हणजे एकदा त्याच वेळेला भेटलो. आणि भेटलेलो म्हणजे जत्रा असल्यामुळे तिचे कझिन्सला भेटलेलो, तिच्या भावाला भेटलेलो, बाबांना भेटलेलो. त्यामुळे इट वॉज जस्ट लाईक व्हेरी नॉर्मल. आम्ही दुसऱ्या दिवशी रिटर्न सुद्धा आलो. त्यामुळे मला जेव्हा सांगायचं होतं किंवा काही घरी करायचं होतं त्यावेळेला मला एवढं नक्की होतं की कोण बी लाईक नो शॉकिंग नसणार, नाही मग मुलगा काय हे असं काय तसं असं कुठेच नसणार. म्हणजे माझ्या घरी जेव्हा सांगितलं तर लाईक ओके मग आता मग कधी करताय, कधी करणार, तुमचा प्लॅन काय, असं झालं. ऑनेस्टली आमच्या घरचे लग्न करा ह्याच्यावरती होतं. आणि माझं तर हंटिंग सुरूच होतं पूर्ण एकदम फुल काय बोलतात त्याला
24 hours होतात की माझ्या घरी बऱ्याचदा भांडणं याच्यावर झालं की सौरभ तू लग्न कधी करणार आहेस. यावरनं मम्मीचा आणि माझं वाजायचं. आणि जेव्हा मी मम्मीला सांगितलं शी वॉज व्हेरी हॅपी अबाउट इट. आणि तिचं होतं की तुम्ही सेम करिअरचे आहात. तिचं मला पहिलं होतं, मम्मी मला असं सांगितलं की तुम्ही दोघं सेम करिअरचे आहात, त्यामुळे तुलाही तितकंच समजून घ्यायचं आहे. ती कधी लेट आली किंवा तिचं शूट असेल तर यू हॅव टू मेक शुअर की तुमचे भांडणं नाही होणार याच्यावर, किंवा तिने तुला समजून घेतलं पाहिजे बाकीच्या गोष्टी. त्यामुळे आय वॉज व्हेरी कम्फर्टेबल विथ, आणि मी खूप कम्फर्टेबल माझ्या मॉमसोबत प्रचंड. मम्मी असं काहीच नाही की तिला माहीत नाही आहे माझं काय. आणि जेव्हा मी हिच्या घरच्यांचं जेव्हा मला समजलं तर मी हिच्या भावाला ऑलरेडी भेटलो होतो. उलट तेच झालं की सगळ्यांची रिॲक्शन हीच होती, आम्हाला माहिती होतं. मला माहिती होतं. ओके, मग काय मग कधी करताय असं म्हणजे इतकं. आणि इव्हन मला सांगतानाही मला ती भीती नव्हती की अरे काय बोलतील घरचे, कारण मला माहीत होतं की त्यांना ज्या काही अपेक्षा आहेत त्या सगळ्या अपेक्षांमध्ये परफेक्ट बसणारा मुलगा फॉर्च्युनेटली मी शोधलाय. त्यामुळे मला माहिती की त्यांच्याकडून नाही किंवा बघू आपण किंवा असं कसं असं काही रिप्लाय त्यांच्याकडून येणारच नाही हे मला स्वतःला माहिती होतं. आणि तिला ऑलरेडी भेटलेलं सौरभला, त्यामुळे असे काही म्हणजे माहित नाही काय करतो किंवा माहित नाही कसं आहे असंही काही नव्हतं. तो येऊन टाइम स्पेंड करून आधी गेला होता. त्यामुळे घरच्यांना सांगणं वॉज द इझिएस्ट पार्ट ऑफ आवर स्टोरी. क्या बात, खूप मस्त. पण ना तुमच्या लग्नाचे फोटो जेव्हा आउट झाले, आत्ता आम्ही एक संगीतचा डान्स व्हिडिओ किंवा मेहंदीचे फोटो आत्ता आम्ही हळूहळू बघतोय, बट लग्नाचे पिक्चर्स हे खूप ड्रीमी होते. आणि आम्ही तर हे असं आउटर व्ह्यू मी तुला सांगते खूप ड्रीमी होते. पण तुमच्या दोघांसाठी वेडिंग मुवमेंट कशी होती, काय चालू होतं योगिता मनात? ऍक्च्युली म्हणजे जेव्हा लग्न जवळ आलं ना सगळ्या विचार मग आता कसं वाटतंय, मग आता कसं वाटतंय. आणि आम्ही असे होते की आम्हाला भीती याची होती की आम्हाला काही वेगळं वाटत नव्हतं, काहीच वेगळं वाटत नव्हतं. तुला पण असं होतंय का? हा, म्हणजे असं काही वेगळं आहे की बापरे उद्या लग्न आहे. ते जे बटरफ्लाय असतात ना ते ऑनेस्टली आम्हाला नव्हते, कारण आम्ही इतके चिल होतो आणि आमचं लग्नही तसंच होतं. लग्न असं घाबरलेलं एक पॉइंटला की म्हणजे असं वेगळं प्रत्येक जण विचारतंय कसं वाटतं, भीती वाटत असं नाही. मला म्हणजे ना मी तेजस्वी पण तुला सांगली, मी तेजस्वीला किती वेळा फोन केला, तेजस्वी यार हे लोक बोलतात यार असं नाही हे वाटलं पाहिजे, बटरफ्लाय इज इट लाईक काही प्रॉब्लेम नाही काय होते. म्हणजे मला माहिती आहे सगळं आता करायचं, पण मग हे लोक जे सांगतात की अशी भीती वाटते मग असं होतं ते का होत नाहीये, ते सगळं असं होतं. म्हणजे जनरली लग्न म्हटले आपण खूप सगळं हेक्टिक असतं, खूप तयारी असते, झोप होत नाही. पण आमचं असं काही नव्हतं. आमचं लग्न एक असा हॉलिडे होता 3 दिवसांचा. म्हणजे दोघांची फॅमिली एकत्र, दॅट्स इट. म्हणजे आम्ही खूप निवांत आमची हळद केली. संगीत वॉज अमेझिंग. म्हणजे आम्ही वेड्यासारखे, माझा लेहंग्यात डान्स झाल्यावर मी नाईट ड्रेसमध्ये येऊन डान्स केलेला आहे फ्लोअरवर येऊन. म्हणजे इतकं सगळं नॉर्मल, इतकं चिल मोडवर होतं. नेक्स्ट डे काही नव्हतं, आम्ही पूलमध्ये होतो आम्ही दोघे, माझ्या सासू बरोबर. म्हणजे इतकं सगळं असं रिलॅक्स. जवळचे फ्रेंड्स पहाटे 4-4:30 पर्यंत होतो आम्ही सगळे एकत्र होतो. त्यामुळे मला असं कुठेच नव्हतं यार नाही उद्या परवा लग्न आहे उठायचंय. माझे सगळे फ्रेंड्स बसलेत, ते मला एवढंच सांगतात की परवा लग्न आहे, तू जेव्हा उठणार तो आम्ही इथून जाणार. तोपर्यंत नाही. मी 2:30ला बोललो मी जातो, नाही थांब थोडं. असं करतात 4:30 वाजेपर्यंत ते होते. तुमचा मुहूर्त काय होता? पण 3 तारखेचं, 1 तारखेला आमचं हळदीने संगीत झालं, 2ला आम्ही पूर्ण ब्लँक ठेवलेलं जस्ट टू चिल करायचं. म्हणजे चिल म्हणजे मॅडमने मसाज घेतलेत अर्बन क्लॅपला बोलवून. आणि असंच असलं पाहिजे, कारण लग्नाच्या आदल्या दिवशी इतकं रिलॅक्स होणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून मी माझी मम्मी, माझी मामी, माझ्या 2 मावश्या ही, आणि फुल प्लॅन म्हणजे फुल. आणि मी स्विमिंग पूलला 2-3 मित्र होते, त्यांचे टाइमपास झोपून इथे तिथे फिरून हेच केलंय. आणि 10 वाजता आम्ही झोपायला गेलेलो लग्नाच्या आदल्या दिवशी की लवकर झोपा. आम्ही 10 वाजता आम्ही झोपलेलो, सकाळी एकदम फ्रेश उठलो. आणि संगीतमध्ये इतके नाचलेलो ना की दुसऱ्या दिवशी लग्न करणं शक्यच नव्हतं ग. ते नशीब तो ब्रेक होता. आणि मसाज घेणं खूप इम्पॉर्टंट होतं, कारण सगळं दुखत होतं सगळं. त्या डान्स व्हिडिओवर मला कळलंय की काय दंगा केला असेल तुम्ही लोकांनी. पण मालिकेमध्ये ऑब्व्हियसली एकदा लग्न झालं होतं आणि रिअल हे लग्न होतं. बट अगेन आपल्या गर्लफ्रेंडला म्हणा किंवा आपल्या पार्टनरला म्हणा त्या ब्राईडच्या गेटअपमध्ये बघणं किंवा ती तयार झालेली बघणं, ऑब्व्हियसली सौरभ ती फिलिंग सांग मला, कसं होतं ते? आम्हाला एकमेकांचे काय कपडे आहेत ते माहिती नव्हते. म्हणजे असं कॉर्डिनेशन वगैरे नव्हतं. माझा रंग होता, तेजस्वीनेच कळलं परत सगळं. रंग आणि पॅटर्न तेवढंच ठरलेलं, ते कसं असणार. माझं तर ह्याला अजिबात माहित होतं, मला तरी थोडंफार माहित होतं याचं. काहीच नाही. आणि मला तर म्हणजे काय संबंधच येत नाही. मला जे सांगितलं ते मी घालणार होतो, दोघांकडनं आलेलं.
फक्त कलर माहिती होते पण ती ट्रायलला मी तिला बघितलं नाहीये किंवा हे ट्रायल झालेत ते हिने पण बघितलं नव्हतं की माझ्यावर ते कपडे कसे दिसत आहेत. म्हणजे मोमेंट मी तिला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तिची ती ठुमकत नार करत जेव्हा ती आली शी वॉज लुकिंग द प्रिटीएस्ट. आणि मी हे खरंच सांगेन ते जे येतात ना वरून तर त्यामध्ये हिची साडी आणि तिच्या आईची साडी लग्नातली ते सेम होते. सेम याचे म्हणजे ते कलर कॉम्बिनेशन. म्हणजे ते सेम त्या फुलांची जी चादर होती ना त्यात माझ्या आईचा शालू होता. सो आईचा शालू हा आणि मी आईच्या शालूचा जो रंग होता एक्झॅक्ट त्या कलरची मी साडी बनवून घेतली होती. म्हणजे तेजस्वीने जी तिला रेफरन्स मी तो दिला होता की आईच्या शालूसारखा मला शालू बनवायचा आहे. सो तू जर पिक्चर्स नीट बघशील तर वरचं असं वाटेल की तेच कापड घेऊन वरचं बनवलेलं आहे. पण तो आईचा शालू आहे. आईचा शालू आहे तो. हो वाव यार खूप मस्त थॉट आहे हा. आणि मी तिला असं येताना बघितलं ना वॉज लाईक लिटरली मी खूप मेस्मराइज्ड होतो की अरे यार शी इज लुकिंग सो ब्युटिफुल. म्हणजे आणि इतकं छान होतं की जवळची लोक होती फक्त फॅमिलीज होते आपले सगळे फ्रेंड्स आहेत आजूबाजूला आणि आपण ते बरोबर तो एक मोमेंट आहे तो जगतोय. आणि इतके वर्ष आता इतके महिने इथे मित्रांचे वगैरे आपण लग्न बघितले ते असं अंतरपाठ धरणं जिथे एकेकाळी मी होतो जो अशा अक्षता फेकून फेकून मारायचो आणि आता तिकडे मी होतो त्या पाठावर उभा होतो. सो एव्हरीथिंग वॉज लाईक इट्स हॅपनिंग. म्हणजे तुम्हाला माहिती आहे असं एक फ्लॅशबॅक चालू होतो आणि खरंच तो फ्लॅशबॅक चालू होतो. खरंच होतं की मी तर स्वतः असं बघितलंय की अरे हे लोक मारतायत आणि माझ्या आजूबाजूला मित्र आहेत हे सगळे उभे आहेत आणि एव्हरीथिंग वॉज व्हेरी ड्रीमी. आणि तो अंतरपाठ जेव्हा खाली झाला इतके वर्ष मी कोणाला तरी उचलत होतो आज मला उचललं जाते समोर ही आहे. म्हणजे मी नाही ते व्हिज्युअल्स म्हणजे त्या मोमेंटला ना तुमच्या अवतीभोवती सगळं बोलतो ना एक तो एक पिन ड्रॉप सायलेन्स क्रिएट होतो ना. म्हणजे एवढ्या आवाजात सुद्धा फक्त तुम्ही आणि तुमच्या पार्टनरला आणि एव्हरीथिंग ओ शिट इट्स हॅपनिंग. तर ते एक मोमेंट होती माझ्यासाठी. आणि लग्नाची सगळी तयारी म्हणजे आता मी घरात सगळ्यात लहान आहे पण मी माझ्या बहिणींची लग्न बघितले भावाचं लग्न बघितले. मोस्टली सगळी तयारी घरच्या मोठ्यांकडून होते पण आमच्या लग्नातली ऑलमोस्ट सगळी तयारी म्हणजे डिसिजन मेकिंग आमची असायची की काय घालायचं आहे किंवा काय आहे. म्हणजे आम्ही दोघे आणि तेजस्वी असायचे बिकॉज सगळं तिने मॅनेज केलं होतं. सो त्यामुळे ते अजून स्पेशल होतं की हे आपण मॅनेज केलं आहे हे डेकॉर आपण चूज केलं आहे हा रंग आपण चूज केला आहे ही साडी हा रंग असेल किंवा ही ज्वेलरी ही मी चूज केली आहे किंवा हा अंतरपाठ सुद्धा आम्ही चूज केला होता की आम्ही कुठेतरी बनवायला दिलेला की तो अंतरपाठ. त्यामुळे ते अजून जास्त स्पेशल होतं की म्हणजे फॅमिलीची इन्व्हॉल्वमेंट ऑफकोर्स असते पण जास्त आमच्या दोघांची इन्व्हॉल्वमेंट होती. आणि खरंच आणि आमच्या फॅमिलीकडनं हे खूपच असं कौतुकास्पद आहे की कोणी ना आम्हाला थांबवलं नाही. कोणीच की बाबा मेहंदी लावून तू पूलमध्ये कशी जाऊ शकतेस. माझी सासू माझ्या बरोबर पूलमध्ये होती मेहंदीचा रंग वगैरे सासू पहिली होती पाण्यात आणि ती त्याला बोलते ये तुम्ही पाण्यात. आणि आम्ही असे बाय बोलायला गेलेलो लोकांना आम्ही नाईट ड्रेस मध्ये आम्ही पूलमध्ये उतरलेलो. त्यामुळे ते होतं की ते प्रेशर नव्हतं कुठे की अरे मेहंदीचा रंग जाईल किंवा बाहेर या ते प्रेशर कुठेच नव्हतं. आणि मुहूर्त तर म्हणजे 12:30चा मुहूर्त आणि थँक गॉड टू एव्हरी वन म्हणजे ते बडजी पण होते ते मुहूर्तावर आम्ही येऊ शकलो कारण जनरली मुलींचे मेकअप आणि रेडी होणं काही संपत नसतं ना. पण नाही माझी टीम पण अशी होती लाईक सगळंच मेकअप हेअर ज्वेलरी की बाबा सगळ्या गोष्टी अशा बिफोर टाइम रेडी होत्या. हां लाईक ऑलमोस्ट मुहूर्तावर लग्न झालं आय गेस. नाही प्रॉपर. पण त्याने सांगितलं योगिता त्याच्यासाठी मुवमेंट काय होती तुला तयार होऊन आलेलं बघितल्यानंतर तुझ्यासाठी काय होतं हाऊ वॉज इट. खूप मिक्स्ड फिलिंग्स होत्या ऑनेस्टली कारण बऱ्याच गोष्टी होत्या. मी आईला मिस करत होते आणि आपल्याकडे म्हणजे बाबा तिकडे जवळपास कुठेही नव्हते. माझ्या बहिणी माझ्या बरोबर होत्या त्यामुळे तो खूप असा एक ओव्हरवेल्मिंग मुवमेंट असतो. आणि खूप असे फ्रेंड्स होते सगळे फॅमिली होती. आणि जेव्हा तो गेट उघडला म्हणजे गेट ॲज इन माझे सगळे फ्रेंड्स होते म्हणजे जेव्हा माझी एंट्री होती आणि ते ओपन झालं आणि तो समोर उभा होता लाईक मी एक्सप्लेन नाही. आणि मी हे कधी सिरियलमध्ये फील नाही केलं कारण सिरियलमध्ये खूपच असे ड्रामॅटिक लग्न आमचं तर खूपच ड्रामॅटिक रडारड आणि सगळं. सो मी ते माझ्यासाठी तो पहिलाच होता तो मुवमेंट. आणि आणि मला भीती कुठेच नाही वाटली ऑनेस्टली सांगू. आणि फक्त हे गेल्या 3 महिन्यांपासून आपली जे काही भांडणं होत आहे त्याच्यावर सिली गोष्टींवर भांडणं खूप भांडलो आम्ही 3 महिने. आम्ही जेवढे एकत्र असताना नाही भांडलो ना तेवढं आम्ही या 3 महिन्यात भांडलो प्रिपरेशनच्या प्रिपरेशन की हे असं की ते तसं पाहिजे.
आणि मग ते सगळं करून सुरुवात जेव्हा मी केली होती तेव्हा खूप वाद व्हायचा. नंतर आम्ही असं झालं की आम्ही कशाला एवढं म्हणतोय, लग्न आहे सोपं होतं. सो ती खूप छान फिलिंग होती. आणि मग तो आला, मग मी दोघेही नाचलो. सो भीती नव्हती पण खूप खूप आनंद होता आणि समाधानी होते मी खूप. वी वेअर लिटरली लिव्हिंग द मोमेंट, की म्हणजे त्यावेळेला खरंच असं होतं ना, मजा करूया, सोड आपलं लग्न, आपण मजा करायची. लाईफ टाईम म्हणजे मी मजा केली आहे लग्नात. पण तो म्हणाला की सगळं बिफोर प्लॅन्ड होतं आणि वेळेत लग्न लागलं, सगळं ठरलं. पण तरी सुद्धा ना प्रत्येक लग्न एक असं असतं की जिथे काही ना काहीतरी फनीएस्ट किस्सा घडतो. असा तुमच्या लग्नातला काय घडलंय का बॅकस्टेज, जे आम्ही सोशल मीडियावर नाही बघणार आहोत? मी संगीतला लेहंगा घातला होता, ठीक आहे. आणि तो खूप लेहंगे किती हेवी असतात यार. मग आणि तरी सुद्धा मी खूप नाचलेले त्याच्यात, खूप नाचलेले. आणि एका पण नंतर चंद्रा बघून मला अंदाज येतोय. म्हणजे त्यानंतर मी तेजस्वीला म्हटलं, यार मला ना लेहंगा काढायचा यार. ती बोलली चल. ती घेऊन गेली मला रूम मध्ये आणि मी लिटरली नाईट ड्रेस मध्ये खाली आले आणि सगळ्याच ते की घातला शेवटी नाईट ड्रेस. कारण मला खूप म्हणजे एक मेरा बस चले तो प्रत्येक ठिकाणी पजामा आणि शॉर्ट्स मध्ये जाईल. म्हणजे मला त्या कम्फर्ट झोन मध्ये राहायला फार आवडतं कपड्यांच्या बाबतीत. सो मी आले आणि सगळे ते काढला शेवटी, काढलेच कपडे शेवटी, काय फार वेळ जमलंच नसतं. सो हा तो एक खूप फनी केला. आणि त्यानंतर एक साधारण 1.5-2 तास त्यानंतर मी नाईट ड्रेसवर डान्स केला. कमाल. पण सौरभ, आपल्या पार्टनर बद्दलचा एखादा गुण किंवा त्याच्या स्वभावातली एखादी गोष्ट आपल्याला क्लिक होणं खूप गरजेचं असतं. तुमच्या दोघांसाठी हा प्रश्न आहे, एकमेकांबद्दल उत्तर द्यायचं आहे. काय सगळ्यात जास्त क्लिक झालं, ते हिट ऑफ द मुमेंट असते ना की यार दिस इज इट, तर ती स्वभाव म्हणजे ती एक क्वालिटी ज्यामुळे तो डिसिजन घेतला, ती काय आहे? ही ना खूप आपण बोलतो ॲम्बिशियस असतं आणि ओव्हर ॲम्बिशियस असतं. तर ही ना ॲम्बिशियस आहे प्रॉपर. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाही, ही खूप ना सॉर्टेड आहे आपल्या लाईफचे डिसिजन्स घेऊन. अँड शी इज द ओनली वन डिसिजन मेकर. आणि मला तो खूप मेजर प्रॉब्लेम आहे की ना मी लगेच डिसिजन नाही घेऊ शकत ऑन द स्पॉट. आणि ही अशी होती, ही सगळी डिसिजन स्वतः घेते, प्रॉपर प्लॅन्ड. म्हणजे कसे SIPs करायचे, कसे काय करायचं मॅनेज. दॅट वॉज समथिंग आपण बोलतो ना, अरे यार हे घे बाबा तू सांभाळ, आता याच्यावर जास्त नाही सांभाळू शकत. तर तो एक मोमेंट होता की मला खरंच याची ती क्वालिटी प्रचंड आवडलेली की समजून वे टू मॅच्युअर. मी खूप बालिश वागेन, बऱ्याचदा वागतोय, तिलाही माहिती आहे. पण जेव्हा एक निर्णय घ्यायचा असतो ना, शी इज द वन. अँड शी हॅज ऑलवेज इम्प्रेस्ड मी विथ दॅट, ऑलवेज. योगिता? ऑनेस्टली बऱ्याच आहेत, पण त्यातली एक क्वालिटी सांगायची झाली तर मी फक्त एवढं सांगेन, द फॅक्ट दॅट ही चूज टू लव्ह मी. म्हणजे मी त्याला अगं कारण म्हणजे जेव्हा आपण एका व्यक्तीवर राहतो तेव्हा आपल्याला कळतं त्याचे वाईट आणि चांगले गुण कळतात. ठीक आहे, आता मी खूप स्वतःला म्हणजे मी हे नाही माझा वाईट गुण आहे, पण मी खूप डिफिकल्ट टू हँडल आहे. अगं म्हणजे मी जो हँडल करतो त्यालाच ते माहिती आहे. आता तो बेबी त्याच्यावर राहून बऱ्याच गोष्टी मी थोड्याशा चेंज केलेल्या आहेत. पण इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू मेक मी फॉल इन लव्ह विथ समवन. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड मी, किंवा माझ्यातले मी खूप कमी एक्सप्रेस व्हायचे यापूर्वी. आणि त्याला असं खूप खोदून माझ्यातून काढावं लागायचं की बाबा तुला काय होतंय मला सांग. आणि मी खूप वेगळ्या झोन मध्ये होते. मैत्री होती त्याच्यात आम्ही हे केलं, त्यामुळे ते कनेक्शन जास्त. हा एक्झॅक्टली. सो मला असं वाटायचं की एवढं कसं कोणी प्रेम करू शकतं यार कोणावर. की इसको नाही जाने दे सकते, फसा लिया. ओके, आता म्हणजे मला ऍक्च्युली टेन्शन येतं हा प्रश्न विचारताना, तरी पण विचारते. स्वभावातला जर एखादा गुण गिवन अ चॉईस बदलायला सांगितला एकमेकांच्या, तर काय बदलायला आवडेल? आता ते 1च महिना झाला आहे लग्नाला, पण तरी सुद्धा काय बदलाल? मी एक असं ठरवलेलं काहीतरी गुण आहे ना, तू सांग तोपर्यंत मी आठवते. तो पण म्हणेल तू सांग मी आठवतोय. नाही, मला असं काही बदलायचं झालं तर मग तसं काही नाही. ही ना म्हणजे कुठे जायचं असेल ना, हिचं ना थोडं एक पॅनिक मोड ऑन होतो. चल 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 चल. म्हणजे गोष्टी खूप सिम्पल असतात, सॉर्टेड होणार असतात, पण नाही चल 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 आपल्याला हे करायचं नाही. चल म्हटलं अगं थांब जाऊ, नाही ना. मग हे ना, मग त्या एक थोडी ती चिडचिड होते त्यावेळेला. तेवढंच एक बदलायला आवडेल. हा, तिला आठवलं. तू हे बोललास आता थांब, हे बोललास ना आता तू थांब. नाही, हा स्पेसिफिकली हा गुण मला सांगायचा होता, म्हणून मला ते आठवायचं. मी विसरते अगं मी.
शॉर्ट टर्म मेमरी माझा. ही इज अ पीपल प्लीजर, बिग टाइम. ओके. आणि मला अजिबात नाही आवडत. आणि तो खरंच तो गुण मला हवे की आणि चिकन शिकारा मला असं की का तू 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 राहा ना जसं आहेस असं, जे तुझ्या जवळचे आहेत आणि तू चांगला आहेस, मुद्दा आहे माझा, त्यातही तुला लोकांना का इम्प्रेस करायचे किंवा तो सगळ्यांना हे करतो. म्हणजे चांगली गोष्ट आहे ही त्याच्यातली. बट एक ती लाईन असते, ती लाईन क्रॉस झाली ना की मग ते पीपल प्लीजर मध्ये तुम्ही मोडले जाता. सो त्या लाईनच्या थोडंसं आत राहा, एवढंच माझं म्हणणं असतं. बरोबर. ती लाईन, हा ती लाईन ओळखणं गरजेचं. सांगशील ना आता? काय माझं एकच आता सांग मला. पण तुम्ही जेव्हा नेहमी बाहेर खायला जाता तेव्हा काय खाता? काय चॉईस सेम आहेत तुमचं का डिफरंट आहेत? नाही नाही, आम्हाला दोघांना स्पायसी फूड आवडतं. पण ही ना मी फूड सोबत खूप एक्सपेरिमेंट करते. म्हणजे हिला ते एक्सपेरिमेंट आहे आज आपण ही डिश नको आपण ती. आणि माझं असं भूक लागल्यानंतर मी एक्सपेरिमेंट नाही करू शकत बॉस. आहे ते आपलं. म्हणजे मी पटकन काहीतरी डिश मागवायचं आणि मला असं व्हायचं एक तर ती लेट येणार आणि यार ती मला आवडलीच नाही यार, मग मी काय करू? नाही डाएट म्हणून नाही, नाही, बस full आहे नाही म्हणून खाल्लं. हे मला हेही समजलं. नाही मग मी काय करणार की मला ती आवडली नाही तर मग मी काय खाऊ असं व्हायचं मला. माझं ते ठीक आहे, नाही आवडली पण आम्ही प्रयत्न केला ना. आपण मँगो स्टिकी राईस ऑर्डर केलेला आम्ही थायलंडमध्ये. ठीक आहे, मला आयडिया होती का तो आपल्याला नाही आवडणार, पण मी मेन्यू मध्ये इतक्यांदा बघितलं की मला बघायचा तो कसा दिसतो. आणि तो खाल्ला बरं कधी शेवटी त्यांना नाही आवडला तरी सुद्धा. गोड होतं, गोड भात होता. गोड भात ठीक आहे. तो तेव्हा खोबऱ्याचा, त्यावरती आंब्याचा पल्प, त्यावरती पाक, त्यावरती आंब्याचे पीसेस. आई ग, ऐकूनच भरलं मला. पण योगीला सासरी काय बनवलंस? पहिल्या दिवशी पोहे बनवले मी. कसे होते? खूप छान. अरे मस्त, खूप छान. आज सकाळीच मी उपीट बनवून आली आहे. सर्व गुण संपन्न आहेत सुनबाई. सासूबाईंनी काय कॉम्प्लिमेंट दिली पण तुझ्या हातचं खाल्ल्यानंतर? आणि तुला येतं जेवण बनवता आधी? हा म्हणजे मला, कारण मी एकटी राहायचे त्यामुळे आम्हाला बनवावं लागायचं. त्यामुळे मला बेसिक चपाती, भाजी, वरण, भात हे येतं. त्यातलं त्यात थाय करी वेगळं काय म्हणशील तर पोहे, एवढं थाय fancy करी. बनवलं? हा फक्त थाय करी एवढंच. प्रॉन्स थाय करी खूप मस्त बनवते. हा सो काही नाही. मम्मीला बटाटे फार आवडतात, सो मी असे भरभरून बटाटे टाकलेले पोह्यात सगळ्यात. आणि त्या देताना पण असे बटाटे निवडून देते मी की असे टोपातले सगळे बटाटे मम्मीच्या प्लेटमध्ये जातात आणि मग बाकीचं सगळं आमच्या प्लेटमध्ये येतं, कारण फक्त त्यांना बटाटे आवडतात. ओके. तुमच्या दोघांपैकी रोमॅन्टिक कोण आहे? दोघे आहोत आम्ही. नाही खरंच हो. अगदी जसा 49-51 असं म्हणू शकतो. थोडासा हा. एक 1% हा जास्त मला वाटतो. पण तुमची आजवरची बेस्ट डेट कुठे, कधी आणि कोणी प्लॅन केली होती? कधी? फर्स्ट डेट सांगा. फर्स्ट डेट म्हणू शकतो त्याला. तर तो इम्प्रेस करण्याला लाईन. पण मग त्याच्यानंतर लाईन मारली जाते जाते डेट एखादी. त्या इम्प्रेस करण्यानंतर चांगल्या डेट प्लॅन केल्यात का? हो केलंय. फर्स्ट सांगा कोणती होती? त्याच्या घरी प्लॅन केली होती त्याने कोल्हापूरमध्ये. त्याचा तो वेगळा राहायचा. सो त्याने त्याची अशी मोठी बॅल्कनी होती आणि मला फ्रेंड्स आवडतं म्हणून त्याने असं बाहेर एक सेटअप केला होता. असा नुसतं गाद्या विद्या टाकलेल्या, मिरची लाईट्स लावलेल्या. खूप मुश्किलीने त्याने त्याच्या लॅपटॉपवर कुठून तरी काहीतरी करून त्याने फ्रेंड्स लावलेलं. कोणाचं तरी सबस्क्रिप्शन घेतलं असेल आणि त्याच्या लॅपटॉपवर त्याने फ्रेंड्स लावलेलं. मला पिझ्झा फार आवडतं. असं पिझ्झा, वाईन, मिरची लाईट्स आणि असं ते बॅल्कनीमध्ये तो एक सेटअप केलेला. आय थिंक दॅट वॉज दी बेस्ट. ओके. हिने प्लॅन केलं तुझ्यासाठी असं काही? हिने मला आता मी रिसेंटली माझ्याचं एकदम कोणी असं केलं नसेल ते माझ्या मी बर्थडेला आहे ना माझ्या कधीच मी कुठे बाहेर गेलो नाही. ते बर्थडेला असं नाही तर फ्रेंड्स असतील किंवा असं मोजक्याच आपल्याच लोकांबरोबर. आणि तर लग्न वगैरे ठरलेलं सगळं चालू आहे. हिने डेलाला एक मस्त बर्थडे प्लॅन केला आणि मला माहीत नव्हतं. मी प्रोडक्शनला सांगितलं नाही आणि जसं हिने सांगितलं ना पीपल प्लीजर वगैरे असं नाही, पण ना मी नाही बोलू शकतो. मला तो प्रॉब्लेम होतो बऱ्याचदा. तर मग मी प्रोडक्शनला सांगितलं मला जरा बर्थडेला सुट्टी हवी होती आणि आधी सांगून ठेवलेलं. मग त्यांनी मला सांगितलं नाही होत आहे. म्हटलं ठीक आहे थोडं लवकर तरी सोडा. नाही बघू आपण सगळं तुझ्या भोवतीच आहे. म्हटलं ठीक आहे चालेल. आणि आय वॉज शुअर की मला सुट्टी मिळणार नाही आहे. आणि हिचा फोन सुट्टी टाकलीस ना म्हटलं नाही नाही मला माहितीच नव्हतं काय. म्हटलं सुट्टी असेल ना तुला आता 16 डिसेंबरला. म्हटलं नाही. आणि मला एवढं माहिती होतं की ही घरी येणार आहे 12लाच येणार माझ्या घरी आणि ही आपण केक वगैरे कट करू. सो हे मला एक्सपेक्टेड होतं.
अरे नाही यार पण बघू मी लवकर येतो सांगितलं आपण जाऊया बाहेर डिनरला जाऊया काय तू हे नाही ते फोन ठेवला नंतर मला काहीच माहित नाही. मी रात्री घरी गेलो आणि नेमकं त्या दिवशी मला लेटपर्यंत शूट चाललं 15 तारखेला. मी 12ला घरी पोहोचलो. ॲज युजल सगळे फ्रेंड्स आले होते. आम्ही केक कटिंग वगैरे सगळं केलं आणि माझं शूट आहे 16 डिसेंबरला माझं शूट आहे हे नक्की आहे. मला कॉल टाईम आला आहे सगळं झालंय आणि ही मला बोलते उद्या आपण डेलाला चाललो. म्हटलं काय अगं व्हिडिओ म्हटलं अगं माझं शूट आहे मला नाही माहिती आपण डेलाला चालू. म्हटलं नाही अरे काय नाही ते कॉल टाईम वगैरे सगळं ऍक्टिंग होती आणि हे सगळं फेक होतं. आम्ही हे केलं प्लॅन केलं होतं पूर्ण पण त्याच्या पाठी हिने खूप मोठा खाटाटोप केलाय. खरंच सुट्टी नव्हती मला. मी खूप भांडले त्या सुट्टीसाठी कारण मी 1 मंथ आधी ती सुट्टी त्याची ऑलरेडी टाकलेली पण लास्ट मोमेंट काहीतरी स्क्रीन प्ले येत नाहीत आणि हे होतं डेली सोपमध्ये की आय नो. पण मी ऍक्च्युली 2 दिवस सुट्टी टाकलेली पण मी तर ते 2ही दिवस करत नव्हते आणि म्हटलं की मी बुकिंग केलंय तुम्हाला विचारून. सो दे वर लाईक नाही म्हटलं 1 दिवस करा ॲटलिस्ट त्याला दुसऱ्या दिवशी पाठवते मी ॲटलिस्ट बर्थडेचा दिवस करा. आणि मी खूप भांडले होते खूप जे ह्याला कधीच नाही जमणार. म्हणजे तो नाही त्याचा स्वभावाचा भाग नाही आहे तो विच इज अ रिअली गुड थिंग पण कधी कधी ते बॉदर करतं याच रिझनमुळे की माझं ते की मी टाकलेली ना सोळाला सुट्टी तर मी नाही येणार. क्या बात यार. पण मध्ये खूप भांडण मग त्याला मी डेला ॲडव्हेंचर्सला घेऊन गेलेलं. पण लग्नानंतरचा पहिला सण आलाय तुमचा गुढीपाडवा मराठी नववर्षाची सुरुवात. सो काय डोंबिवलीची शोभायात्रा तर म्हणजे कायच बोलू त्याबद्दल. ऑनेस्टली आमच्या घरामध्ये असं एवढं म्हणजे कधी काही गुढीपाडवा म्हणजे तेवढं बेसिक असं तितकंच पण मग शोभायात्राला दरवर्षी मला जाणं येणं होतंच त्यामुळे प्रत्येक वेळेला होतं. आता मागची 1-2 वर्ष स्किप आउट झाले कोल्हापूरला होतो म्हणून पण आय एम क्वाईट एक्सायटेड कारण की ती शोभायात्रा माझ्या घरासमोरून जाते आणि डोंबिवलीची शोभायात्रा म्हटलं फडके रोड म्हटलं तर जिव्हाळा आहे तो. तू अनुभवलीस कधी शोभायात्रा? नाही आणि मला तर रिसेंटली कळलं की लग्नानंतर पहिले सगळे सण माहेरी असतात. सो मी घरी जायला एक्सायटेड आहे. 1 नंबर भारीच आहे हे सगळं. तर आता लग्नानंतरचा पहिलाच इंटरव्ह्यू आहे तुमचा आणि मालिकेनंतर बऱ्याच महिन्यांनंतर हा पहिलाच इंटरव्ह्यू आहे. तर तुम्हाला माहिती आहे पुढे काय बोलणार आहे का नाही माहिती? उखाणा. वा सौरभ चला आठवावं लागेल. पण योगिता बिफोर आपण उखाणाकडे वळूया मला म्हणजे सूत्रांकडनं असं कळलंय मगाशी सूत्रांकडनं जे मी एवढा वेळ वापरला नाही हा शब्द आणि ऍक्च्युली काय माहिती आहे का या केसमध्ये मला कंप्लेंट करायला स्कोप नाही की तुम्ही मला लग्नाला बोलवलं नाही. तुम्ही मला बोलवलं होतं लग्नाला तुम्ही केली पाहिजे. ओके सो उखाणाकडे वळायच्या आधी तुमच्या प्रपोजलचा म्हणे काहीतरी एक भारी गोष्ट आहे किंवा भारी किस्सा आहे. कोण सांगेल? मला असं वाटतं योगिताने सांगावं. हां ऑफिशियल प्रपोजल. हा म्हणजे ऍक्च्युली आमचं लग्न ठरलेलं ठीक आहे पण त्याला माहिती आहे की मी फार अशी की माझं प्रपोज कसं नाही केलं यार म्हणजे आमचं असं लग्न म्हटलं की मार्च मध्ये करूया का की राहिलं पण म्हटलं ह्याला असं तर नाही वाटत ना की आता ठीक आहे प्रपोज नाही केलं तर चालेल आता चालेल पण असं म्हणजे हे माझे ओव्हर थिंकिंग असतं पण त्याने तो असं खूप प्रिपेअर करत होता आणि असं बरंच काय काय. सो माझा एक फ्रेंड आहे फोटोग्राफर आहे हर्षल सुर्वे म्हणून तो बोलला की चल फोटोशूट करूया आणि मी फ्री होते लग्नाच्या सगळ्या तयारीत होते म्हटलं ठीक आहे चालेल फोटोशूटसाठी कधी रेडी असतो आपण. तो बोलला की आपण असं ना एक यॉट आहे माझ्या मित्राचं तिकडे जाऊन करूया म्हटलं ठीक आहे. सो त्याने असं मला ड्रेस वगैरे आणून दिला की ओके हा ह्या एका ब्रँडचं कोलॅब आहे सो कर तू. म्हटलं ठीक आहे ड्रेस छान होता मी घातला गेले आणि आम्ही बोटमधून चाललेलो आणि अचानक असं समोर एक सजवलेली बोट होती एक मुलगा आणि एक मुलगी उभी होती आणि मागून सूर्य होता त्यामुळे मला चेहरे दिसत नव्हते फक्त सिल्हुएट दिसत होतो आणि हातात असा बुके वगैरे घेऊन होतं. मी असं बघितलं की हा छान कपल आहे आणि बरं तिकडे तिकडे बघत होते आणि शिट्टी मारली आणि म्हणजे बोट तोपर्यंत जरा जवळ गेलेली त्या यॉटच्या. म्हटलं सौरभ आहे आणि मी इतकी शॉक्ड होते माझ्याकडे म्हणजे ते व्हिडिओज आहेत मी कधीतरी मे बी टाकेन मी ते सोशल मीडियावर पण मला एक 15 सेकंद लागली हे ओळखायला की तो सौरभ आहे कारण माझं बोलणं झालेलं व्हिडिओ कॉल झालेला की तो शूटवर आहे असं चाललंय तसं चाललंय आणि मी कम्प्लिटली फोटोशूटसाठीच गेले होते आणि तिची दुसरी मुलगी होती ती माझी बेस्ट फ्रेंड होती श्रद्धा म्हणून आणि श्रद्धा आहे आणि ती असं की तिकडे काय बघतेस आम्ही कधीपासून तुला असे हाय हाय करतोय आणि त्याने ती बोट अशी छान फुग्यांनी सजवलेली हातात बुके वगैरे होता आणि त्यामुळे झालं की ओके असं काहीतरी होणार आहे का इथे आणि बिकॉज तो मला इतका छान ओळखतो त्याने असं फुल लाईक ही मेड शुअर की मी छान ड्रेसअप होऊन गेले म्हणून त्याने ते फोटोशूटचं आणि तो ड्रेस पण त्यानेच पाठवला होता जो हवाय. हा म्हणजे त्याला त्याचं की तिला असं नको वाटायला की अरे मी कशी पण आले आणि प्रपोज केलं. सो त्याने छान ते फोटोशूटचं रिझन सांगून
तो छान असा ड्रेस पाठवला आणि मग तिकडे गेल्यावर असं फुल सनसेटच्या बॅकग्राऊंडमध्ये फुल प्रपोज वगैरे एकदम जसं ते फिल्मी बॉलिवूड स्टाईल असतं सगळं. माझी बेस्ट फ्रेंड माझ्याबरोबर होती आणि अजून माझ्या फ्रेंड्सना बोलवलेलं, बट सगळे बिझी असल्यामुळे येऊ शकले नव्हते. पण माझी बेस्ट फ्रेंड होती, माझा एक मित्र होता जो फोटोग्राफर होता तो, आणि सौरभ होता, मी होते. आणि मला चीज केक आवडतं म्हणून चीज केक, पिझ्झा असं सगळं. पण तुला मँगो चीज केक आहे. ओ येस. सो फक्त प्रपोज नाही, प्रपोज ऑफकोर्स ते मी हाच बोलणार होते कारण तो लग्न ऑलरेडी ठरलेलं, पण तरी त्याने ते केलं. म्हणजे आता लग्न ठरलंय तर कशाला ना. आणि मुलींचं असं असतं ना, एक ऑफिशियल प्रपोज तर झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. ह्या बघणाऱ्या सगळ्या मुलांना मला सांगायचं की तो हा म्हणजे ते झालंच पाहिजे. प्रपोज तर झालाच पाहिजे ना, म्हणजे तो प्रत्येक मुलीचा हक्क असतो. करेक्ट. सर पण तू ते कसं मॅनेज केलंस रे? माझं शूट होतं. काय माहिती तेच आहे, लपवणं आपलं शूट आहे. परत काय झालं, तारीख 24 का 25 तारीख होती आणि मी सुट्टी टाकलेली आणि त्यांनी मला सांगितलं की नाही रे तुला शूटला यावं लागणार. ॲज युजल ठीक आहे येतो. नंतर गेलो. आणि पण मला एक पॉईंटला ते चांगलं झालं की सकाळपासून लपवावं नाही लागलं. त्यामुळे मी कसं केलं की हिला सांगितलं की मला शूट आणि ते नेटवर्कचा इश्यू. आणि मी बऱ्याच वेळा मी त्याला व्हिडिओ कॉल वगैरे करत होतो. बऱ्याच स्टार्टिंग मी पूर्ण प्रेप खूप स्ट्रॉंग दिलेलं एकदम. शूटवर होता आणि ही निघाली वगैरे तोपर्यंत पण ठीक आहे. मी तिला बोललो अगं इथं ना नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, बेसमेंटला सीन चालू आहे, तर कदाचित 1-2 तास माझा फोन लागणार का तर मी तर ट्रॅव्हल करत होतो. तर मग मी ते फ्लाईट मोडला टाकून फक्त कामाचं असेल तर बोलायचं आणि परत फ्लाईट मोडला टाकून द्यायचो. हे करत 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 मी आलो आणि मला काहीच करत सुचत नव्हतं. तो मी हिच्या फ्रेंड्सला सगळ्यांना ॲड करून ठेवले, ग्रुप बनवलेला की तुम्हाला मी स्क्रिप्ट सांगेन, ती स्क्रिप्ट फॉलो करा, हे करा ते करा. हर्षलची खूप असं म्हणजे खूप हेल्प झाली. ते तो ॲज अ फोटोग्राफर त्यांनी ती आयडिया दिली आपण असं करतोय. पण म्हणजे मी ड्रेस आपण हिला पोचता करतो, मी सगळं करेन. ते ड्रेसचं ट्रायल झालं, सगळं झालं. त्यात गुफप पण झालं की मी एक अंगठी मागवलेली, ती अंगठी नीट प्रॉपर बसणार नाही मला कळलेलं. अरे ही अंगठी येणार नाही. मग मी त्याच दिवशी आणि दुसऱ्या दिवशी मला त्याला प्रपोज करायचं आणि सगळं संध्याकाळी घडतंय आदल्या दिवशी. म्हटलं थांबतो आपण काहीतरी करू. मग मी इथून तिथून फोनाफोन केला, अरे मी एक ॲक्टर आहे, मला एक अंगठी हवी आहे. आणि तशी करून एक अंगठी फायनली मला एक मॅनेज झाली. रिंग एंगेजमेंटची. हा ही एंगेजमेंटची आहे, ती वेगळी आहे. कॅमेराला दाखव. मस्त आहे. ही कोणाची चॉईस आहे तुमच्या रिंग्स? पिंक्स म्हणजे आमचं असं होतं की एक काहीतरी वेगळी रिंग बनवायची होती आम्हाला आणि आम्ही दोघेही क्रिस्टल्स म्हणजे आमच्याकडे क्रिस्टल्स आहेत, आम्ही त्यामध्ये खूप बिलीव्ह करतो. सो आम्हाला ॲक्च्युली रोज क्वार्ट्स ह्यात इन्क्लूड करायचे होते, पण ते होत नाहीत, ते एवढे बारीक त्यांना कट करता येत नाही. सो त्यांनी आम्हाला रेकमेंड केलं की पिंक सफायर तुम्ही नाही. जे म्हणजे माझे प्रत्येक ज्वेलरी म्हणजे हे झालं काय, हे झालं की जे आमचे प्रत्येक वेळेला करत आले आहे ते बिस्पोक क्रोनोज म्हणून ते आम्हाला ते फक्त आणि फक्त कस्टमाइज करून देतात आणि एक्सक्लूसिव्ह. म्हणजे त्यांच्याकडे तो एकच पीस असतो, आम्ही त्यांच्याकडनं ही गोष्ट ते एका पिंक सफायर मधून त्या एका स्टोन मधूनच तिचे आणि माझे खडे आले. खूप सुंदर रिंग्स आहेत त्या. थँक्यू. सो आता या शोचा अत्यंत महत्त्वाचा भाग, माझ्या जवळचा भाग, तो म्हणजे उखाणा घ्यायचा आहे तुम्हाला. लग्नात लिहिला होता ना, श्रुतीने लिहिला होता. हा पण तिचाच आहे. तिचाच आहे. ओके. पहिले कोण? मी आधी घेते. ज्याला पहिले मँगो चीज केक खायचा आहे तो मी उखाणा घ्यायचा. तुला भरवायचा आहे. सो जागोजागी होई मला याचेच भास, सौरभचं नाव घेऊन भरवते चीज केकचा घास. वा. श्रुतीला माहिती होतं वाटतं ही राजश्री मराठीला इंटरव्ह्यू देणार आहे. हो नाही, हा तेव्हा घास भरवताना हाच श्रुतीने दिलेला उखाणा. हा मी गावी जाताना गाडी चालवताना बनवलेला आहे. वा, क्रिएटिव्ह. सी. शेजारच्यांच्या कलमाक धरलो आंबो जून, शेजारच्यांच्या कलमाक धरलो आंबो जून, चव्हाणांच्या चेडवाक केले चौगुल्यांची सून. आय लव्ह दिस उखाणा. व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. खूप मस्त. काय रिझन आहे या मालवणी भाषेमध्ये उखाणा घ्यायचा? मला खूप आवडतं मालवणी. मी मालवणचं असल्यामुळे मालवण इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. मी येते पूर्ण बोलतो. हां येते मला. येऊ खोया ना आता थैसर. मी मच्छिंद्र मामे आजो म्हणजे आम्ही एकाच गावातले भद्रकाली प्रोडक्शन्स. आणि भद्रकाली आमची दोघांची कुलदेवी असेल, त्यामुळे माझं मामाचं गाव आहे आजोळ. म्हणजे आजोळ आहे माझं. त्यामुळे खूप मालवणच्या क्लोज आणि आम्ही बऱ्याचदा गेलोय मालवणला. लग्न ॲज अ फ्रेंड आम्ही खूप वेळा फिरायला गेलो. थँक्यू सो मच. खरं तर वेळ दिला तुम्ही, इतक्या छान गप्पा मारल्या. माझ्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला इथे मिळाली आहेत आणि आय होप प्रेक्षकांना सुद्धा कळलं असेल आता हमसफर नेमके कसे झालेत हे. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तुमच्या दोघांना. पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी भेटत राहा, छान छान गप्पा मारत राहा
आणि अजून काय बोलू, ऑल द बेस्ट, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला पण सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि आम्हाला बोलवल्याबद्दल थँक्यू दर्शना, थँक्यू राजश्री मराठी, थँक्यू सो मच. येस, वी लव्ह यू ॲक्च्युली. आम्ही फार खुश होतो तुमच्या. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू.